मारुतीला तुमच्या साक्षीने, तुमच्या आशीर्वादाने मी नारळ फोडलेला आहे आणि गेल्या दिनांक 17 नोव्हेंबर रोजी जे विजन होतं ते तुमच्या समोर मी स्पष्ट केलंय। मी आज एकच सांगेल की हा सूर्य उगवला आहे, पण त्या सूर्याकडे जर तुम्ही डोळे बंद करून बघितलं तर तो प्रकाशाचा आनंद तुम्हाला कधीच मिळणार नाही। आज आपल्या सर्वांच्या पदरामध्ये आज बाबांनी जी संधी दिली आहे त्या सूर्याकडे निर्भयपणे न घाबरता डोळे उघडून त्या प्रकाशाचा आनंद घेण्यासाठी दिलेली आहे आणि तुम्ही मला साथ देऊन नक्कीच या विकासाच्या प्रकाशाचा आनंद घ्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते। मतदार हे माझे आई वडील आहेत। तुम्हाला सर्वांना माहित आहे की वडील आता हयात नाहीत, त्यांची जागा देखील तुम्हालाच घ्यायची आहे आणि ही एक तुमची मुलगी म्हणून तुम्हाला पुढे न्यायची आहे ती सर्वांसाठी। ग्रामदैवत हनुमानाच्या आशीर्वादाने आणि बाबूजींच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर ग्रामदैवत श्री साईबाबांच्या आशीर्वादाने नियमात राहून ज्या प्रकारची लोकांना हात जोडून विनंती करण्याची सुरुवात करायची होती अशी सुरुवात आम्ही लोकांना हात जोडून लोकांच्या समोर जाण्याकरता आता सुरू केलेली आहे। एकूण आमचे आता रिंगणात असणारे उमेदवार 10 आहेत। एक आमचं नगराध्यक्षाचं स्थान त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं तर आम्ही 11 जण होतो आणि प्रचाराची रणनीती आमच्यामध्ये बोलत असताना आम्ही सतत आमच्या टीमला ही लगान चित्रपटामधल्या क्रिकेट मॅचची टीम आहे की जी कमकुवत आहे पण तिच्यामध्ये जिंकण्याची जिद्द पक्की आहे। या गावाकरता जिंकायचं हे आम्ही ठरवलेलं आहे। साधनं कमी असली, आमच्याकडच्या व्यवस्था आमच्या परिस्थितीप्रमाणे कमी असल्या तरी लोकशाहीच्या आधारावरती जो लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे तो अधिकार आपण बजावायचा हा निश्चय आमचा पक्का आहे। या गावाशी आमचं नातं आहे, आमची नाळ आहे, त्याच्या भावना जुळलेल्या आहेत। बाबूजींनी त्यांचं जीवन खपवून या गावातल्या सामान्य माणसाकरता काही ना काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुठलीही सत्ता नसताना केलेला आहे, कुठलीही साधनं नसताना केलेला आहे। आज तर सत्ता आमच्या विचारांची आहे, सत्तेमध्ये आमचे लोक आहेत आणि अशा स्थितीत तर आम्ही नक्की बाबूजींनी केलं त्याच्यापेक्षा जास्त काही करू शकतो असं असताना सुद्धा जी नकारात्मकता दिसते त्यातून भावुकता निर्माण होते की म्हणजे हे का, आणि त्याचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू। सगळ्यात पहिला टप्पा तर आम्ही टप्प्याटप्प्याने ते सगळं बोलू। पहिला टप्पा तर हा आहे की या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करणं। हे आम्ही 10-11 जी पण टीम झाली आहे या सगळ्या शीटांना आम्ही निवडून आणू। नगराध्यक्ष यावेळेस नक्कीच आमचा होईल असा निर्धार करून तो टप्पा आधी आम्ही पूर्ण करू। एक मागास समाजामधली शिक्षित मुलगी उमेदवार मिळाली, शिर्डीचं भाग्य आहे आणि मला खात्री आहे की यांनी कितीही डावपेच करून द्या, लोकशाहीच्या नावाखाली किती हुकुमशाही करू द्या, आमचा विजय होणार। भावनिक याच्यामुळे झालं की रात्री 2 वाजता फोन आला, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आणि माघार घ्या। अरे बेशर्मांनो, लोकशाहीची पद्धत आहे का? प्रभाग 9 मध्ये आणि 8 मध्ये धमकी दिलेली आहे, जर आमचं सीट पडलं तर तुम्हाला खोल्या मिळणार नाही। ही लोकशाही आहे का? पैशाची मस्ती आलेली तुम्हाला। तो पैसा पापाचा आहे, तो पैसा चोरीचा आहे, तो पैसा जनतेचा आहे। जनतेचा पैसा जनतेला देऊन जनतेला विकत घेण्याचा तुम्ही प्रयत्न करतात। ही साईबाबांच्या नगरीमधली जनता आहे, ही बाबांच्या चरणाशी राहिलेली जनता आहे। तुम्हाला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही। मी आज आपल्या शिर्डीचं ग्रामीण दैवत मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही आज प्रभाग क्रमांक 1चे प्रचाराला सुरुवात करीत आहे आणि प्रचाराची सुरुवात करत असताना आम्ही स्थानिक रोजगार, अतिक्रमण या विकास, जो खोटा विकास या शिर्डी शहरामध्ये झालेला आहे आणि ज्या अतिक्रमणच्या माध्यमातून लोकांना त्रास दिला जातोय, फुटपाथवर बसणाऱ्या व्यावसायिकांना त्रास दिला जातोय, तर यांच्या विरोधात बंड पुकारून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे। आज सुरुवात आम्ही प्रभाग क्रमांक 1 पासून सुरुवात करत आहे
आणि रोज आम्ही जे टार्गेट ठरवलेलं आहे त्यानुसार आम्ही चालणार आहे. मतदारांनी यांच्या भूलथापांना बळी न पडता सर्वसामान्य उमेदवारांना निवडून द्यावं एवढी आम्ही मतदारांकडून अपेक्षा करतो. नारळ